राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपट आणि ठळक बातम्या. शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली असून पात्र जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरणास सुद्धा सुरुवात झालेली आहे. पात्र जिल्ह्यांची यादी समोर बघणार आहोत, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे. अचलपुरात 1344 क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर खाजगी सोयाबीनला केवळ 4000 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी दराच्या प्रतीक्षेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा की बँकेची उदासीनता. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यात 2 महिन्यात 116 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप. रब्बीच्या हंगामात 29% वाटप. सद्यस्थितीला पाहायला गेलं बीड जिल्ह्यात बारामतीत हमीभावाने मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदी. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर बारामती तालुका पुणे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांची खरीप हंगामातील 2025-26 अंतर्गत हमीभावाने खरेदी केंद्र ऑनलाईन सुरू झाले असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. लसूण बटाटा तेजीत. पालेभाज्याचे भाव कडाडले. मनसोर बाजार समितीमध्ये सद्यस्थितीला पाहायला गेलं तर काकडीचा बाजारभाव वाढल्याची स्थिती. नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा मिळणार. प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळणार, कारण की आता नमो शेतकरी योजनेची तारीख शासनाने जाहीर केली असून तारीख सध्या आपण पुढे बघणार आहोत. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. रब्बी हंगाम अनुदानापासून 792 शेतकरी मुकणार. 3503 शेतकरी खात्यात 3,13,00,000 रुपये जमा झाल्याची सद्यस्थितीला माहिती. फार्मर आय डी नसल्याने बाकी शेतकरी यापासून मुकणार. सफरचंदापेक्षाही शेवगा महाग. 50 रुपयात केवळ 2च शेंगा. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर लांबलेल्या पावसामुळे उत्पादन घटले. हिवाळ्यामुळे मागणी वाढल्यामुळे बाजारात तुटवडा वाढला व शेवग्याच्या शेंगा महाग झाल्या. रब्बी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग कमी. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर 3,63,000 शेतकरी सहभागी झाले. गहू हरभऱ्याला 8 दिवस शिल्लक. 1.5 कापूस खरेदी कासव गतीने. हमीदराने केवळ 29,000 क्विंटल खरेदी. पूर्व विदर्भात थंडीची लाट शक्य. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर थंडीच्या अभावामुळे वाढण्याची शक्यता. बांगलादेश भारताकडून 1500 टन कांदा खरेदी करणार. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर ITL ग्रीन सिग्नल. उत्पादकांमध्ये दिलासा. नवीन साखरेमुळे खरेदी मंदावली. खरेदीदार अनसुक्त. क्विंटलला सरासरी 3,700 ते 3,800 रुपये दर.